पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे की जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला, कारण मोठा जमाव त्या ठिकाणी एकत्र आलेला होता आणि तणाव वाढू नये या अनुषंगाने पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला। दगडफेकीमध्ये नुकसान झालेल्या गाड्यांची ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। महाल परिसरात मोठा बंदोबस्त या सगळ्या प्रकारानंतर आता तैनात करण्यात आलेला आहे। अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। गाड्यांच्या काचा फोडल्या गेलेल्या आहेत, मोठं नुकसान झालेलं आहे, दगडफेक देखील करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलाय। पोलिसांची मोठी कुमक आपण पाहतो आहोत सध्या इथं। दोन गटामध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार घडलेला होता। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी देखील आहेत सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरनं। शिवरायजी, नागपूरमधल्या दोन गटांमध्ये तणाव झाला, दगडफेकीचा प्रकार घडला, काय आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? नाही, असं आहे की कोणी औरंगजेबाच्या विरोधात जर आंदोलन करत असेल तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की औरंगजेब ही काही आपली अस्मिता नाही। छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे। आपले राष्ट्रपुरुष कोण, आपली अस्मिता काय, आपल्या राष्ट्रीय अस्मिता काय, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। आणि ते भान न ठेवल्या गेल्यामुळे आणि आजपर्यंत जे काँग्रेसचं राज्य होतं तोपर्यंत त्यांनी आपल्या गठ्ठा मतांसाठी आणि त्यांचं अनुनय करण्यासाठी ही भावना त्यांच्यामध्ये रुजवली आणि त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागत आहेत। त्याच्यामुळे अगदी स्पष्ट केलं पाहिजे की प्रभू श्रीरामचंद्र असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, गुरु गोविंद सिंग असतील, भगवान बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, हे सगळे आमची राष्ट्रीय अस्मिता आहे। आम्ही एपीजे अब्दुल कलाम ही आमची राष्ट्रीय अस्मिता आहे, पण औरंगजेब आमची राष्ट्रीय अस्मिता नाही। हे भान जर ठेवलं तर अशा प्रकारचे दगडफेक कुठेही होणार नाही। त्या दगडफेकीवर हे मिळाला पाहिजे, मिळवला पाहिजे, हवा मिळवला पाहिजे आणि शांतता निश्चितच प्रस्थापित झाली पाहिजे। त्यांनी जो समूह याच्यामुळे आणला जातो त्या समूहाने स्वतःची मानसिकता बदलवली पाहिजे। शिवरायजी, मात्र कायदा सुव्यवस्थेला काही बाधा पोहोचू नये किंवा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गाड्यांची तोडफोड होऊ नये, जाळपोळ होऊ नये, दगडफेकीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? कारण मूळ समस्या तिकडनं सुरू होते की काय असं अनेकांचं म्हणणं असतं, तर त्या अनुषंगानं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? नाही, निश्चितपणे नागपूरमधली ही घटना आहे। नागपूरमध्ये स्वतः देवेंद्रजी तिथले लोकप्रतिनिधी आहेत, नितीनजी गडकरींसारखे अगदी मातब्बर नेते या देशाचे तिथले केंद्रीय मंत्री असलेले तिथले खासदार आहेत। त्यामुळे तिथे परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळेल, तिथे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने सगळे कठोर पावलं उचलले जातील। या प्रकारची मस्ती कोणालाही करू दिली जाणार नाही, याबद्दल शंकाच नाही आणि समाजामध्ये अशा प्रकारची मस्ती होऊ पडली नाही। ठीक आहे शिवरायजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।